उन्हाळ्यामध्ये किचनमध्ये काम करणं लगभग अशक्यच होऊन जातं, तर त्याचबरोबर तोंडाला चव अजिबातच राहत नाही। तर अशा वेळेस तुम्ही अशी चमचमीत आंबट गोड अशी बटाट्याची रस्सा भाजी नक्कीच ट्राय करू शकतात। महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपण अजिबात कांदा लसूण वापरणार नाही आहोत, तरीही देखील ही भाजी खूपच चविष्ट बनते। कोणतीही पूर्वतयारी न करता ही रेसिपी आपण आज बनवणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे यासाठी आपण कोणतंही वाटण वापरलेलं नाही, अगदी बेसिक साहित्यामध्ये ही रेसिपी आपण बनवणार आहोत। तर नमस्कार मंडळी, चला तर मग रेसिपी बघूया। पण त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। तर सर्वात आधी मी इथे एक खलबत्ता घेतलेला आहे, त्यामध्ये 1 चमचे जिरे घेतलेले आहे, सोबतच 1 चमचा बडीशोप घेतलेली आहे। इथे मी जाड बडीशोप घेतलेली आहे, तुम्ही बारीक बडीशोप जरी वापरली तरीही चालेल। त्याचबरोबर 1 चमचा मी इथे जिरे घातलेले आहे। आता या सर्व जिन्नसांना आपल्याला अगदी भरड अशी वाटून घ्यायची आहे। आपल्याला अगदी फाईन पावडर याची अजिबात करायची नाहीये, फक्त हे फ्लेवर भाजीमध्ये छानसे उठून यावा यासाठी हे घातलेले आहे आणि ते आपण भरडसे दळून घेणार आहोत। काही अशा प्रकारे बघू शकता, अगदी बारीक पण केलेले नाही आणि जाडसर पण नाही, अगदी भरड याची तयार झालेली आहे। ही भरड तुम्ही कोणत्याही दुसऱ्या भाजीमध्ये वापरली तर भाजीची चव ही दुप्पट वाढते। चला तर मग भाजीची तयारी करून घेऊया। तर इथे मी कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे, हे गावरान तूप आहे, याचा फ्लेवर भाजीमध्ये खूपच छान येतो। आता हे तूप करपू नाही यासाठी मी इथे 2 ते 3 चमचे इथे शेंगदाण्याचं तेल घातलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी रिफाइंड ऑइल देखील वापरू शकतात। तेल हे हलकसं गरम झालं की यामध्ये आपण काही खडे मसाले घालूयात। तर खडे मसाल्यांमध्ये मी 5 इथे काळी मिरी घातलेली आहे, 2 ते 3 लवंगा घातलेली आहे, 1 मोठी इलायची आणि 1 लहान इलायची आणि 2 तेजपत्ता मी इथे कापून घातलेला आहे। आता हे मंद फ्लेम वरती आपल्याला 30 सेकंदासाठी असे परतून घ्यायचे आहे, जेणेकरून यामधले जे तेल आहे ते मस्तपैकी रिलीज होतील, म्हणजेच आपले मसाले चांगल्यापैकी परततील। अगदी 30 सेकंदानंतर आपण यामध्ये जी आपण भरड बनवून ठेवली होती धने बडीशोप आणि जिऱ्यांची, ते इथे मी 2 ते 3 चमचे इतपत घालत आहे। तुम्ही याची क्वांटिटी कमी अधिक देखील करू शकता तुमच्या आवडीनिवडीनुसार। याला आपल्याला अजून मंद आचेवरती 30 सेकंदासाठी परतून घ्यायचा आहे, ज्याने यांचा जो फ्लेवर आहे तो खूपच छान उठून येईल। आता यामध्ये आपण 1/2 चमचा हिंग घालूयात, याचा फ्लेवर यामध्ये खूपच छान येतो, तर नक्कीच घाला। यालाही आपण थोडंसं 30 सेकंदासाठी परतून घेऊयात। आता यामध्ये आपण अजिबातच कांदा लसूण काहीही घालत नाही आहोत, त्यामुळे मी इथे 1 चमचा इथे किसलेला 1 इंच इतपत अद्रक घालत आहे। तुम्ही याची क्वांटिटी कमी अधिक देखील करू शकतात, काहींना हे खूप जास्त गरम पडतं, तर अशा वेळेस तुम्ही याची क्वांटिटी कमी देखील करू शकतात। आता याला आपल्याला 30 सेकंदासाठी मंद फ्लेम वरती परत इथे भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून यामधला जो कच्चेपणा आहे तो इथे निघून जाईल। अति जास्त परतू नका, नाहीतर हे कडसर लागू शकतं। आता यामध्ये मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या अशा कापून घालत आहे। तुम्ही या क्वांटिटी कमी किंवा जास्त देखील करू शकतात, तुम्ही जितपत तिखट खातात तितपत तुम्ही ह्या मिरच्या घालू शकतात। आता यामध्ये मी 3 टोमॅटो घातलेले आहे, असे रफली चॉप केलेले आहेत ते। आणि महत्त्वाचं म्हणजे याला चॉप करताना मी यामधले जे बिया आहेत त्या काढून याला चॉप केलेला आहे, नाहीतर त्या भाजीमध्ये अगदी मध्ये मध्ये दाताखाली येऊ शकतात। तुम्ही वाटलंच तर डायरेक्टली वापरू देखील शकतात। आता यामध्ये मी 1/2 चमचा हळदी पावडर घालत आहे, सोबतच 1 चमचा लाल तिखट घालत आहे आणि सोबतच 1/2 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालत आहे, ज्याने या भाजीला खूपच छान कलर येईल। सोबतच इथे मी 1 चमचा धनेपूड घातलेली आहे। आता या सर्व जिन्नसांना आपण मस्तपैकी असं परतून घेऊयात, जेणेकरून यातला जो कच्चेपणा आहे मसाल्यामधला तो निघून जाईल आणि आपले टमाटे देखील येथे नरम पडतील। आता यामध्ये मी अर्धा कप इतपत पाणी घालणार आहे, जेणेकरून हे मस्त असे शिजले जातील। याला चांगल्या प्रकारे मिक्स करूयात आणि झाकण लावून याला आपण 5 ते 7 मिनिटासाठी असं मंद फ्लेम वरती शिजवून घेऊयात। पण त्याआधी आपण इथे 2 ते 3 हिरव्या मिरच्या अशा मधून स्लीट करून घातलेल्या आहेत, यांचा फ्लेवर यामध्ये खूपच छान येतो, म्हणून नक्कीच घाला। आता यावरती झाकण ठेवूया आणि ॲज युजुअल 7 ते 8 मिनिटासाठी याला शिजवून घेऊयात। येथे 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत, बघू शकता तेल अगदी रिलीज झालेलं आहे, भाजीला कलर देखील अगदी सुरेख आलेला आहे
आणि टमाटे आपले बऱ्यापैकी इथे सॉफ्ट देखील झालेले आहेत, बघू शकतात तुम्ही. आता यामध्ये मी अर्धा चमचा मिरेपूड घालत आहे. हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातली तरीही देखील चालेल. आणि त्याचबरोबर मी इथे 1 चमचा आमचूर पावडर घातलेला आहे. तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही इथे 1 चमचा चाट मसाला देखील घालू शकतात. सोबतच इथे मी 1 चमचा कसुरी मेथी घालत आहे. याचा फ्लेवर यामध्ये खूपच छान येतो, म्हणून हे नक्कीच घाला. आता या सर्व जिन्नसांना आपण मिक्स करून घेऊया आणि परत 2 ते 3 मिनिटांसाठी याला परतून घेऊयात. येथे मी 3 मिनिटं याला परतवलेलं आहे, बघू शकतात. तेलही येथे चांगल्या प्रकारे सेपरेट झालेलं आहे. आता यामध्ये आपण बटाटे घालूयात. येथे मी 3 ते 4 असे मीडियम साईजचे उकडलेले बटाटे असे हातानेच कुस्करून यामध्ये घालत आहे. यामुळे काय होईल, काही बटाटे हे खूप जास्त बारीक असे पिसल्या जातील आणि काही बटाट्यांचे मोठे मोठे चंक्स राहतील. आणि आपल्याला तर माहीतच आहे, बटाट्यामध्ये हा स्टार्च असतो आणि स्टार्चमुळे आपली भाजी ही घट्टसर होऊ शकते. त्यामुळे आपल्याला यामध्ये एक्स्ट्राचं वाटण घालण्याची अजिबात गरज पडणार नाही. म्हणून हाताने कुस्करून असे बटाटे तुम्ही नक्कीच घाला, तुम्हाला फरक नक्कीच दिसेल. आता हे सर्व बटाटे मी यामध्ये घातले आणि याला 2 ते 3 मिनिटांसाठी या मसाल्यामध्ये मस्तपैकी असं मिक्स करून घेतलेलं आहे. बॅकग्राऊंड मध्ये तुम्हाला काही व्हॉइस येत असतील, त्यासाठी मी मनपूर्वक क्षमस्व आहे. आता यामध्ये मी हवं तितकं गरजेनुसार पाणी घालणार आहे. शक्य असेल तर इथं मी 2 ग्लास इतपत पाणी घातलेलं आहे. आणि ही भाजी मी थोडीशी पातळ ठेवलेली आहे, कारण मी ही ज्वारीच्या भाकरीसोबत पेअर करणार आहे. तुम्ही जर ही चपाती सोबत पेअर करणार असाल तर ही थोडीशी घट्टसर तुम्ही इथे बनवू शकतात. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात. आता या भाजीला मस्त अशी चटपटीत चव देण्यासाठी मी इथे चवीनुसार अगदी 1 चमचा इतपत काळं मीठ घातलेलं आहे. यामुळे आपल्या भाजीला खूपच छान अशी चव येईल. 1 चमचा नाही, 1 टीस्पून इतपत मी इथे काळं मीठ घातलेलं आहे. आता काय होतं, आपण यामध्ये फक्त टमाटे वापरलेले आहेत, तर बहुतांश जणांना टमाट्यामुळे ऍसिडिटी होते, ते खाता येत नाही, ते आंबट लागतात आणि अजिबातच चांगले लागत नाही. तर अशा वेळेस ते ऍसिडिटी आपल्याला होऊ नये यासाठी इथे आपण अगदी पाव चमचा इतपत पिठी साखर घालत आहे. या ठिकाणी तुम्ही साखर देखील वापरली तरीही चालेल. तुम्ही याची क्वांटिटी कमी अधिक तुमच्या आवडीनुसार करू शकतात, पण जास्त देखील घालू नका, नाहीतर भाजी ही गोड होऊ शकते. आता बहुतांश वेळी अशा जेव्हा भाज्या बनवतो त्यावेळेस एक वेगळा असा तडका घातला जातो, पण मी असं एक्स्ट्राचं काही यामध्ये तेल तूप घालणार नाहीये. त्यामुळे मी इथे 1 चमचा साजूक तूप असाच वरतून घालून देणार आहे. यामुळे तुपाचा फ्लेवर आपल्या भाजीला येईल आणि भाजी चवीला चविष्ट लागेल. झाकण लावून याला 5 मिनिटांसाठी आपण उकळून घेऊयात. बघू शकतात तेल हे कम्प्लिटली सेपरेट झालेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे बटाटे हे पहिले शिजलेले आहेत, त्यामुळे आपल्याला इथे जास्त शिजवायची गरज नाही. जर तुम्हाला ही भाजी खूप जास्त पातळ वाटत असेल तर अजून 5 मिनिटं याला शिजून घ्या. आणि खूप जास्त देखील शिजू नका, नाहीतर आपल्याला माहीतच आहे यामध्ये स्टार्च आहे. थंड झाल्यानंतर ही भाजी अजूनच जास्त घट्ट होऊ शकते. आता बघू शकतात इतका घट्टपणा मी याचा ठेवलेला आहे. चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आणि बघा तयार झाली आहे आपली चमचमीत अशी बटाट्याची रस्सा भाजी. अगदी झटपट होते आणि चवीला खूपच चविष्ट लागते. या उन्हाळ्यामध्ये जर तुमच्या तोंडाला चव नसेल तर ही चमचमीत भाजी तुम्ही नक्कीच ट्राय करा. आणि महत्त्वाचं म्हणजे थंड झाल्यानंतर ही भाजी अजूनच जास्त घट्टसर झालेली आहे. तुम्हाला दाखवतेच मी. बघू शकतात अतिशय घट्टसर अशी भाजी झालेली आहे. स्टार्टिंगला वाटत होतं ना खूप जास्त पाणी आहे, पण अजिबात एक्स्ट्राचं पाणी नाही. तर कशी वाटली रेसिपी मंडळी मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत खात रहा आणि आनंदी रहा.